हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सुरू करत आहोत 11वी स्टेट बोर्ड, ज्यामध्ये अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सध्या आपलं प्रकरण सुरू आहे पहिलं, जे की अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. तर त्यामध्ये आपण पाहिलं आहे अर्थशास्त्र म्हणजे काय. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी विविध व्याख्या मांडलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास केला आहे. त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. तर आज आपण त्याच्यानंतर पाहिलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास केला आहे. तर आज आपण काय करणार आहोत, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. तर पहा, स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. बघा, स्थूल आपण सूक्ष्म पाहिलेलं आहे, जे की जे ग्रीक शब्द आहे मायक्रोस यापासून बनलेला आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र. पण आता काय आहे स्थूल, जे की मॅक्रोस, मॅक्रो म्हणजे मोठे, मोठ्या पातळीवर किंवा मोठ्या तत्वावर ज्याचा अभ्यास केला तो ते आहे स्थूल अर्थशास्त्र. बघा, यामध्ये सर्व एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. मग त्यामध्ये कोणकोणते एकूण घटक आहे, एकूण रोजगार असेल, एक राष्ट्रीय उत्पादन असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा आहे, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. आपण काय पाहिलं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, विशिष्ट पातळीवर किंमत पातळी असेल, एका विशिष्ट वस्तूची किंमत असेल, विशिष्ट वस्तूची मागणी असेल, विशिष्ट वस्तूचा पुरवठा असेल, या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. परंतु इथं काय केलेलं आहे, इथं वस्तूची वस्तूचा पुरवठा किंवा वस्तूची मागणी आहे ती मोठ्या तत्वावर म्हणजे देशपातळीवरचा इथं अभ्यास केला आहे. बरोबर. मग एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन आणि सर्वसाधारण किंमत पातळी असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. पहा, इथं जशी केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या मांडली, तशी स्थूल अर्थशास्त्राची देखील व्याख्या मांडलेली आहे. पहा, काय म्हणले त्यांनी, स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा वैयक्तिक परिमाणाशी नसून हा एकूण परिमाणाशी येतो. तर वैयक्तिक उत्पन्नाशी नसून हा राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. त्याचनंतर वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. बघा मित्रांनो, इथं राष्ट्रीय पातळीवरचे जे काही घटक आहेत, आर्थिक घटक, यांचा एकंदरीत इथं विचार केलेला आहे. ठीक आहे, एकंदरीत आपण व्याख्येमध्ये हे अभ्यासलेलं आहे. पुढे पाहूया स्थूल अर्थशास्त्राच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यामधून डिटेल ही संकल्पना आपल्याला आणखी समजून येईल. बघा, पहिली आहे राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या काय आहे, आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असंही म्हणतात. पाहूया, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. देशाच्या एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना. बरोबर आहे. इथं काय केलं जातं, दुहेरी गणना टाळली जाते, किंवा जी अंतिम वस्तू तयार होत आहे, म्हणजे समजा एखादी वस्तू घेतलेली आहे आपण तयार करण्यासाठी, एखादा पेन तयार करतोय, तर त्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तूंच्या किमती आणि शेवटची जी अंतिम वस्तू तयार होते पेन, याचीही किमती, म्हणजे ही दुहेरी गणना टाळली जाते, किंवा शेवटची जी किंमत आहे, जो पेन तयार होत आहे तर त्याचीच किंमत इथं लक्षात घेतली जाते. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय व्याख्या केली ती पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. बघा, इथं दुहेरी गणना महत्त्वाची आहे. तर एखादी वस्तू आपण जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तयार करीत असतो तर त्याची दुहेरी गणना तिथं टाळली जाते. आपण आताच पाहिलं एक उदाहरण, अजून एक उदाहरण घेऊया. समजा फर्निचरमध्ये एखादा कॉट तयार करायचा आहे, तर त्या कॉटसाठी जे मटेरियल आवश्यक आहे, लाकूड असेल, त्यानंतर खिळे किंवा हातोडा किंवा समजा फेविकॉल असेल, म्हणजे ह्या सर्व गोष्टींच्या ज्या किमती आहेत त्या किमती, परत शेवटची जी वस्तू तयार होणार आहे कॉट, याची किमती, ही जी दुहेरी गणना आहे ही टाळली जाते आणि शेवटची जी वस्तू तयार होत आहे त्या वस्तूचीच किंमत तिथं गणली जाते किंवा तिचं मापन केलं जातं. ठीक आहे. पुढे पाहूया बचत. बघा, राष्ट्रीय उत्पन्नानंतर पुढची मूलभूत संकल्पना आहे बचत. बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा काय केला जातो, त्याग केला जातो, आणि जी शिल्लक राहते त्यास आपण बचत असे म्हणतो. म्हणजे बचत म्हणजे काय, उत्पन्नाचा असा भाग जो उपभोगावर खर्च केला जात नाही. आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलंय की कुटुंबाच्या तत्वावर म्हणजे कुटुंबाच्या पातळीवर पण आपण अभ्यासलंय. बचत म्हणजे जे कामगार वर्ग असेल किंवा इतरही व्यक्ती असतील, आपल्या उत्पन्नातून काय करत असतात, बचतीवर खर्च करत असतात, किंवा उपभोग आहे,
उपभोगावर खर्च केल्यानंतर जी शिल्लक राहते ती जी असते ती त्या कुटुंबाची बचत असते, बरोबर. म्हणजे उपभोगावर खर्च करून जी शिल्लक राहते ती आपली बचत असते. तसंच देशपातळीवर सुद्धा काय केलं जातं, उत्पन्नातून उपभोगावर खर्च केल्यानंतर काही भाग हा सेव्ह केला जातो किंवा बचत केला जातो. तर ती बचतीची संकल्पना देखील आपण देशपातळीवर अभ्यासतो. तर ती काय झाली, स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना झाली. पुढे पाहूया गुंतवणूक. बघा, गुंतवणूक आपण आत्ताच म्हणतोय की जेव्हा आपण उत्पन्नातून उपभोगावर खर्च केल्यानंतर जी शिल्लक ठेवतो किंवा बचत करत असतो, तर ती बचत आपण काय करतो, एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवतो. मग ती यंत्रसामग्री असेल, उपकरणे असतील, ठीक आहे, किंवा त्या व्यवसायासाठी लागणारी जमीन असेल किंवा इमारत असेल, ही काय झाली, आपली गुंतवणूक झाली. ठीक आहे. तर बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर आपण उत्पादन प्रक्रियेसाठी गुंतवणूक म्हणून वापरू शकतो, यंत्रसामग्री आणि उपकरणे. पुढे पहा, चौथी संकल्पना व्यापार चक्रे. आता आपण ही जी संकल्पना आहे ती आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली आहे का? नाही, ती आपण अभ्यासते स्थूल अर्थशास्त्रात. का? कारण की व्यापार चक्रे ही अर्थव्यवस्थेमध्ये सर्व उद्योग संस्थांमध्ये उद्भवत असतात. ही जी समस्या आहे, त्याची मंदीची जी चक्रे आहेत, तर ती व्यापार चक्राची जी अवस्था आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये उद्भवत असते. त्यामुळे फक्त एखादी विशिष्ट उत्पादन संस्था घेऊन चालणार आहे का? नाही, तिथे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. म्हणून व्यापार चक्राचा अभ्यास जो आहे तो आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. पहा, अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारामध्ये बदल घडून येतात त्यांना आपण व्यापार चक्रे असं म्हणतो. मग प्रामुख्याने आर्थिक क्रियेमधील चढ उतारामुळे ती व्यापार चक्रे निर्माण होतात. बघा, चढ उतार म्हणजेच तेजी व मंदी होय. पुढे पहा, तेजी सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. बघा, आपण सर्वसाधारण किंमत पातळी पाहतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये ही जी आपण कन्सेप्ट पाहतो तेव्हा सर्वसाधारण किंमत पातळीचा विचार करतो. मग त्यामध्ये जर वाढ होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की तेजी आहे. मग आता आपण मध्यंतरी पाहिलं की सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते, 1 लाखाच्या पार गेले होते. मग आपण असं म्हणू शकतो की सोन्याच्या बाजारभावामध्ये काय होती, तेजी होती. ठीक आहे. त्यानंतर पाहूया मंदी, म्हणजे तेजीनंतरची अवस्था आहे ते मंदी. मग मंदी आपण पाहिलं की आता आपण सोन्याचे भाव काय आहेत, कमी होत आहेत, बरोबर, सातत्याने कमी होत आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, मंदी. पण असं होऊ शकत नाही की जे सोने खरेदी करून विकतात त्यांना त्याचा फटका बसेल, असं होणार नाही. ठीक आहे. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजेच मंदी होय. बघा, पुढे तुम्हाला हे माहीत असायला हवं, काय, व्यापारातील चक्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असे म्हणतात. बेकारीचे विविध प्रकार आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामध्ये चक्रीय बेकारी एक आहे जी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असते. उद्योग संस्थांमध्ये, व्यवसायांमध्ये जी चक्रीय बेकारी निर्माण होत असते तेजी मंदीच्या अवस्थेमुळे. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आर्थिक वृद्धी. आता पहा, आर्थिक वृद्धी जी संख्यात्मक दृष्टिकोन, जिला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो क्वांटिटेटिव्ह अप्रोच. ठीक आहे. सोप्या भाषेत सांगायची तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. ठीक आहे. म्हणजे आपण यालाच GDP असं दुसरं नाव म्हणू शकतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. जी कन्सेप्ट म्हणजेच वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. आता वास्तव उत्पन्न आपण काय सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिलं उत्पन्नाच्या प्रकारामध्ये. ठीक आहे. तर ते आपण एका विशिष्ट तत्वावर पाहिलंय किंवा एखाद्या कुटुंबाचं वास्तव उत्पन्नात होणारी वाढ पाहिलेली आहे, जे की आपण काय म्हणू शकतो वास्तव उत्पन्न. तर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत आहे किंवा एखादी व्यक्ती कमवत आहे तर त्याला उत्पन्न मिळत आहे, तर ती व्यक्ती त्या वस्तूंवरती त्याला जी आवश्यक आहे त्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी ते उत्पन्न वापरू शकते. मग ते काय झालं, त्याचं वास्तव उत्पन्न झालं. मग देश पातळीवर सुद्धा असं होतं मित्रांनो की देशाचं जे वास्तव उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न आहे, त्यामध्ये जर सातत्याने वाढ होत असेल तर ते झालं आपलं देशाचं GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न असंही म्हणता येईल. ठीक आहे. तर तिथेच आपण दुसरं नाव आहे आर्थिक वृद्धी. त्यानंतर पाहूया आर्थिक विकास. आर्थिक विकास ही काय आहे, व्यापक संकल्पना आहे. यात एकूण काय दिसतो, गुणात्मक दृष्टिकोन दिसून येतो. तर आर्थिक विकास म्हणजेच काय, आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल दिसून येतो. बघा मित्रांनो, आर्थिक वृद्धी बरोबरच इतरही आर्थिक घटक अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतात. तर त्याच्यामध्ये जर समजा गुणात्मक बदल दिसून येऊ लागला तर आपण म्हणू शकतो की आर्थिक वृद्धी बरोबरच आर्थिक विकास देखील होत आहे.
तर पुढे फरक आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामध्ये, ते जाणून घेऊया. बघा, गुणात्मक बदल म्हणजे नक्की कोणता? शिक्षण आणि आरोग्य. इथे उदाहरण दिले, अजूनही काही गोष्टी आहेत. पुढे पाहूया आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक. बघा, आर्थिक वृद्धी म्हणजे काय? देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. आताच आपण पाहिलं जे की GDP. तर देशाचा जो GDP आहे आपण आकड्यांच्या तुलनेत पाहत असतो की दरवर्षी बदलत असतो. समजा आपण एखाद्या वर्षी पाहिलं की 100 असा आहे, समजा एखाद्या वर्षी 100 आहे, त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये तो 115 झालेला आहे, त्यानंतरच्या वर्षामध्ये 120 झालेला आहे, त्यानंतरच्या वर्षामध्ये पाहिलं तर 125 झालाय समजा. तर हे आपण समजलंय मित्रांनो. ठीक आहे, तर अशी समजा GDP मध्ये वाढ होत असेल तर आपण काय म्हणू शकतो? त्या देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये वाढ होत आहे. असं होत नाही की दरवर्षी वाढ होते, एखाद्या वर्षी घट येऊ शकते किंवा तोच मागचा जो GDP आहे तोच कंटिन्यू पुढेही राहू शकतो, म्हणजे GDP स्थिर राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली? आर्थिक वृद्धी. आपण म्हणता येईल की वास्तव उत्पन्नात होणारी वाढ किंवा दरडोई उत्पन्नात होणारी वाढ. ठीक आहे, तर आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक वृद्धी बरोबरच, म्हणजे आर्थिक वृद्धी पाहिजे त्याचबरोबर महत्त्वपूर्ण आर्थिक घटकामध्ये परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ घडवून आणतात मित्रांनो. आता लोकांचं कल्याण कशामध्ये आहे? बघा, अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी, दारिद्र्य, त्यानंतरनं जे आपला आजूबाजूचा पर्यावरणीय समतोल आहे तो असेल, म्हणजे ह्या गोष्टी इथं मॅटर करतात की आर्थिक कल्याण किंवा भौतिक कल्याण इथं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर त्याला आपण आर्थिक विकास म्हणू शकतो. पुढचा फरक सांगता येईल. आर्थिक वृद्धी ही काय? संकुचित संकल्पना आहे, त्याचबरोबर ती संख्यात्मक संकल्पना आहे. आत्ताच पाहिलं आपण वास्तव उत्पन्नात किंवा GDP मध्ये फक्त वाढ लक्षात घेतलेली आहे. आपण त्या देशाचं भौतिक कल्याण किंवा जे आजूबाजूचं कल्याण आहे किंवा आपण म्हणू शकतो की GDP बरोबरच त्या लोकांचं कल्याण होत आहे का हे पाहिलेलं नाहीये आर्थिक वृद्धीमध्ये, बरोबर. म्हणून मग ही काय झाली? संकुचित संकल्पना झाली. आणि संख्यात्मक म्हणजे फक्त आपण GDPचा विचार केला आहे मित्रांनो, म्हणजे आकड्यांची तिथे तुलना केली आहे, त्यामुळे ती काय झाली? संख्यात्मक संकल्पना झाली. पण आर्थिक विकास काय आहे? व्यापक संकल्पना आहे आणि गुणात्मक संकल्पना आहे. बघा मित्रांनो, जेव्हा GDP मध्ये वाढ होत असते तर त्या GDPचे फायदे जर समाजातील शेवटचा जो स्तर आहे तर त्या शेवटच्या स्तरापर्यंत तर त्या GDPचे फायदे पोहोचत असतील तर आपण म्हणू शकतो की त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे किंवा ती व्यापक संकल्पना आहे असंही म्हणता येईल. त्यानंतर गुणात्मक. बघा, GDP बरोबरच जर त्या देशाच्या बेकारीमध्ये घट होत असेल, त्यानंतर पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण होत असेल, आरोग्याच्या सुविधा निर्माण होत असतील, त्याचबरोबर शिक्षणाच्या सुविधा वाढत असतील, ह्या ज्या संकल्पना आहेत तर त्यामध्ये जर वाढ होत असेल तर आपण काय म्हणू शकतो? तिथं आर्थिक विकास होत आहे किंवा तिथं गुणात्मक बदल होत आहे असंही म्हणता येईल. त्यानंतर पुढचा फरक सांगता येईल. आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. बघा, आपण आताच पाहिलं की सुरुवातीला आर्थिक विकास होत नाही, सुरुवातीला काय होते? आर्थिक वृद्धी घडून येते, देशाच्या वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि वास्तव उत्पन्न वाढल्यानंतरच त्या उत्पन्नातून आपण काय करू शकतो? गुणात्मक बदल घडवून आणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. म्हणजे सुरुवातीला अट काय आहे? आर्थिक वृद्धी होणं आणि त्याच्यानंतर आर्थिक विकास, बरोबर. म्हणजे सुरुवातीला आर्थिक वृद्धी झाली तरच आर्थिक विकास होत असतो. ठीक आहे, पुढचा फरक पाहूया. आर्थिक वृद्धी ही काय आहे? एकांगी संकल्पना आहे. आपण आताच पाहिलं की फक्त जर वास्तव उत्पन्नाचा विचार केला किंवा दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळं आर्थिक वृद्धी काय? फक्त GDP पुरती मर्यादित आहे आर्थिक वृद्धी. ठीक आहे, म्हणून ती काय आहे? एकांगी संकल्पना आहे. परंतु आर्थिक विकास काय? इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक संकल्पना असंही म्हणता येईल. ठीक आहे, म्हणजे लोकांचं कल्याण इथं महत्त्वपूर्ण मानलं गेलं. त्यानंतर पाहूया आर्थिक वृद्धी ही काय आहे? स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. बघा, स्वयंस्फूर्त आपण काय करतो? आपल्या ज्या आवश्यकता आहेत, गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपण काय करतो? कमावतो, रोजगार मिळवतो. ठीक आहे, त्यातून आपल्याला काय मिळतं? उत्पन्न मिळतं, म्हणजेच ते झालं आपलं वास्तव उत्पन्न. म्हणजे देश पातळीवर ज्या वास्तव उत्पन्नाचा विचार केला जातो तो काय? स्वयंस्फूर्त बदल आहे, बरोबर. आपण धडपड करत असो, चिकाटी निर्माण करतो, म्हणजे हे काय झालं? आपला स्वयंस्फूर्त बदल झाला. आणि प्रतिगामी याचा अर्थ काय म्हणता येईल?
तर आपण फक्त काय करतो, आपला खर्च भागवण्याचाच विचार करतो मित्रांनो तिथं, पण असा विचार करत नाही की आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्यानंतर सभोवतालचा पर्यावरणीय समतोल असेल, या गोष्टीचा विचार मात्र इथं केला जात नाही. म्हणून हा काय झाला, प्रतिगामी बदल झाला. ठीक आहे, पुढे पहा, आर्थिक विकास हा आहे सहेतुक किंवा पुरोगामी बदल. सहेतुक म्हणजे काय, समजा त्या देशाच्या सरकारने ठरवलं की आपल्या देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण झाला पाहिजे, असा जर इन्क्लुझिव्ह ग्रोथचा विचार जर केला तर त्या देशाचा आर्थिक विकास म्हणजे होणार नाही, असं होणारच नाही, म्हणजे जवळच असेल. ठीक आहे, म्हणजे असं काय होईल, तर आपण मनरेगा पाहिली, मनरेगा योजना, त्यानंतर रोजगार हमी योजना पाहिली. जर अशा योजना सरकारनं जर आखल्या तर जास्तीत जास्त लोकांना काय मिळेल, रोजगार मिळेल, आणि जे मुठभर लोकांच्या हातात संपत्ती आहे तर ती त्याचा विचार न करता जर आपण जे शेवटच्या स्तरापर्यंत जर त्या रोजगाराचा फायदा मिळत गेला, ठीक आहे, मनरेगा असेल, ज्या योजना आहेत, तर त्या शेवटच्या स्तरापर्यंत रोजगाराचा फायदा मिळेल आणि काय होईल, त्यांचं उत्पन्न वाढेल. म्हणजे इथं काय होईल, पुरोगामी बदल होईल. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा फरक पाहूया. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. बघा मित्रांनो, आपण आताच पाहिलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, की देशाच्या देशांतर्गत भागामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्यांची जी दुहेरी गणना टाळली जाते किंवा अंतिम वस्तू व सेवांद्वारे जी गणना केली जाते ती गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होईल. ठीक आहे, आणि दरडोई उत्पन्न म्हणजे जे आपण डोकी मोजतो त्यानुसार जे उत्पन्न असेल ते दरडोई उत्पन्न, याद्वारे आपण काय मोजतो, जीडीपी किंवा आर्थिक वृद्धी होय. त्यानंतर पाहूया आर्थिक विकास. बघा, आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धी बरोबरच काय मोजला तो, कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमानाचा दर्जा इत्यादीद्वारे मोजला जातो. म्हणजे इथं आर्थिक विकास मोजण्याचे जे आपण म्हणतो मापन, ते काय म्हटलं तर की देशाचा आर्थिकणा कृषी, ठीक आहे, त्याची उत्पादकता मोजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन असेल, त्यानंतर आहे लाईफस्टाईल, त्याचा दर्जा कसा सुधारत आहे हे पण पाहणं गरजेचं आहे. म्हणून आर्थिक विकास काय, ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ असंही म्हणता येईल. एकंदरीत आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी ही संकुचित संकल्पना आहे आणि आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना आहे. तर यातला फरक तुम्हाला लक्षात आलेला असेल या मुद्द्यांद्वारे. तर आता इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पैसा हा जो नवीन टॉपिक आहे त्या नवीन टॉपिकची आपण सुरुवात करत आहोत. धन्यवाद.